नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. तिसरा डहाणू महोत्सव सगळ्यांचे आकर्षण ठरणार. सालाबादप्रमाणे यंदाही डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरील CU पार्क येथे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान 3 दिवस डहाणू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून धमाल, साहस आणि समृद्ध सांस्कृतिक अनुभव याने भरलेला तसेच खानपानाचे स्टॉल्स याबरोबरच कृषी उत्पादने आणि मच्छी मटणांच्या पाकक्रियेच्या स्टॉल्स खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी अक्षय गुडघे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. डहाणू नगर परिषद, डहाणू वन विभाग, महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्यातून आयोजित केल्या जाणाऱ्या डहाणू महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे आणि या महोत्सवाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाला 2.5 लाखाहून अधिक उत्साही लोक आणि पर्यटकांनी भेट दिली होती आणि त्याप्रमाणेच 2.5 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांची आर्थिक उलाढाल या महोत्सवातील खरेदी, खानपान आणि अन्य उपक्रमामार्फत झाली होती. यंदाच्या डहाणू महोत्सवात दररोज 1 लाखाहून अधिक लोक पर्यटकांची मांदियाळी असणार असून या महोत्सवात सगळ्यांनाच मोफत प्रवेश असल्याचे मुख्याधिकारी गुडघे यांनी सांगितलं आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आयोजन करण्यात येत आहे, नेमकी कशी याची रचना करण्यात आलेली आहे, कसं नियोजन आहे? डहाणू फेस्टिवल 3.0 हा 31 जैन 1 फेब 2 फेब 2025 ला आयोजित करण्यात आला आहे. हे डहाणू नगर परिषद आणि इतर डिपार्टमेंट, तहसील ऑफिस, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट झालं, इंडियन कोस्ट गार्ड, या सगळ्यांचं आपण एकत्र येऊन हा डहाणू फेस्टिवल ऑर्गनाईज करत असतो. साधारण किती स्टॉल असणार आहेत आणि काय काय इथे व्यवस्था करण्यात आली? आपले 100 शॉपिंग स्टॉल असतील आणि 80 आपले फूड स्टॉल असतील. हे आपले CU पार्क ला आयोजित करण्यात येणार आहे. साधारण किती लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे? लास्ट इयर आपला 3 दिवसाचा 2.5 लाख फुटफॉल होता, तर यावर्षी आपला 3 लाख फुटफॉल म्हणजे जवळपास पर डे 1 लाख लोक एक्सपेक्टेड आहे. संकल्पना आणि उद्देश काय? मेन संकल्पना आहे की डहाणू हे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून आपण प्रमोट करत आहे आणि डहाणूचं आपण लोकल जे एन्व्हायरमेंट असेल, लोकल जे आर्टिस्ट असतील, फेस्टिवल्स असतील, फोक डान्सेस असतील आणि लोकल लोक असतील, यांना पण आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करून टुरिझम प्रमोट करत आहे. एक आव्हान छोटंसं काय आव्हान कराल या फेस्टिवलसाठी? जास्तीत जास्त लोक उपस्थित राहा आणि हा मुंबईचा गेट अवे आहे डहाणू. हा लोकलचा पण लास्ट स्टॉप आहे, तर हा जास्तीत जास्त संख्येमध्ये इथे उपस्थित राहा.